पुन्हा एकदा डिवचणाऱ्या पाकिस्तानला भारतानं चांगलीच अद्दल घडवली आहे। गुरुवारी रात्री पाकिस्तानकडून नियंत्रण रेषेवरील शहरांवर ड्रोन हल्ले करण्यात आले, मात्र त्यातील एकही ड्रोन भारताच्या भूमीपर्यंत पोहोचू शकला नाही। भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं पाकिस्तानचे 300 ते 400 ड्रोन हवेतच पाडले। भारताच्या या अदृश्य कवच कुंडलांनी अगदी जोरदार कामगिरी केली आहे। बिथरलेल्या पाककडून हल्ल्याचा प्रयत्न, पाकचे 50 ड्रोन भारताकडून नष्ट। भारताच्या कवच कुंडलाची दमदार कामगिरी, जगाला हेवा वाटेल अशी एअर डिफेन्स सिस्टीम। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतानं केलेल्या जोरदार कारवाईनंतर पाकिस्तान पुन्हा बिथरला। गुरुवारी रात्री पाककडून नियंत्रण रेषेलगत विविध ठिकाणी भारताच्या लष्करी तळांवर आणि शहरांवर स्वाम ड्रोननं हल्ले करण्यात आले। पाकिस्तानने भारताच्या उधमपूर, सांबा, जम्मू, अखनूर, नागारोटा, राजौरी आणि पठाणकोट या भागांना ड्रोनद्वारे लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, मात्र भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनं हे सर्व हल्ले परतवून लावले। भारताच्या S-400 या डिफेन्स सिस्टीमनं पाकिस्तानची अनेक क्षेपणास्त्र आणि ड्रोन पाडले। याशिवाय L-70 गन, Zu-23 mm शिल्का, आकाश, पिचोरा आणि MRSM या यंत्रणांनीही पाकिस्तानचे रॉकेट हल्ले परतवून लावले। या कामगिरीत सर्वात अव्वल स्थानी आहे ते भारताचं सुदर्शन चक्र म्हणजेच S-400। भारताचं सुदर्शन चक्र S-400 ची वैशिष्ट्य काय? S-400 मिसाईल सिस्टीम ही भारतातील सर्वात शक्तिशाली आणि घातक एअर डिफेन्स सिस्टीम मानली जाते। ही मिसाईल कोणत्याही हवाई हल्ल्यापासून संरक्षण करण्यास सक्षम आहे। भारतानं ही मिसाईल रशियाकडून खरेदी केली। अत्याधुनिक फायटर जेट्सलाही पाडण्याची याची क्षमता आहे। S-400 एका वेळी 72 मिसाईल्स लॉन्च करू शकतं। ही मिसाईल सिस्टीम इतकी शक्तिशाली आहे की पाकिस्तान आणि चीन यांच्याकडून होणारे हवाई हल्ले भारताच्या सीमेपर्यंत पोहोचण्यापूर्वीच नष्ट करू शकते। शत्रूची फायटर विमानं, हेलिकॉप्टर, मानवरहित विमानं आणि ड्रोन्सना नष्ट करते। 400 किलोमीटर अंतरावरूनच ही सिस्टम टार्गेटचा अचूक वेध घेते। भारताच्या या S-400 क्षेपणास्त्र प्रणालीनं गुरुवारी रात्री आपली अचूकता आणि क्षमता दाखवून दिली। पाकिस्तानकडून होणारे मिसाईल आणि ड्रोन हल्ले यशस्वीरित्या परतवून लावण्यात आले। सुदर्शन चक्र फार अप्रोप्रिएट नाव आहे असंच मला म्हणायला लागेल, कारण याच्यामुळेच आपण वाचलोय। नाहीतर आपल्याला माहिती आहे की पाकिस्तान हद्दीपासून भारताच्या पुष्कळ मोठ्या सिटीज अगदी जवळ आहेत आणि अशा परिस्थितीत त्याच्यावरती मिसाईलनी स्ट्राईक करणं फार सोपं आहे आणि त्यांना थांबवणंही फार अवघड आहे। पण S-400 मुळे आपण मोस्ट ऑफ दिस मिसाईल अटॅक्सना आपण थांबवू शकलेलो आहे। ड्रोनचा मारेकरी अशी ओळख असलेल्या L-70 गगननंही गुरुवारी आपली ताकद दाखवून दिली। L-70 ही स्वीडिश निर्मित 40 मिमी विमानविरोधी तोफ आहे, जी भारतानं अपग्रेड केली आहे। ही विमानविरोधी तोफ भारतीय लष्कर आणि हवाई दलाच्या कमी उंचीच्या संरक्षण प्रणालीचा भाग आहे। त्याची मारक क्षमता 4 किलोमीटर पर्यंत आहे। ही तोफ कोणत्याही ड्रोन, हेलिकॉप्टर आणि कमी उंचीवर असणाऱ्या विमानांना सहजपणे लक्ष्य करू शकते। याशिवाय शिल्का या सोव्हिएत बनावटीच्या स्वयंचलित विमानांविरोधी तोफ आहेत, ज्यात 23 मिमीच्या 4 तोफा आहेत। या विमानविरोधी तोफेची रेंज 2.5 किलोमीटर पर्यंत आहे आणि ती हेलिकॉप्टर, ड्रोन आणि कमी उंचीवर उडणाऱ्या विमानांना लक्ष्य करू शकते। ही बंदूक प्रति मिनिट 4000 राऊंड फायर करण्यास सक्षम आहे, जे एका चिलखती वाहनावर तैनात केले जाते। उधमपूर आणि राजस्थानच्या इतर भागात पाकिस्तानी ड्रोन नष्ट करण्यात शिल्कानं महत्वाची भूमिका बजावली। ही L-70 फार जुनी सिस्टीम आहे, म्हणजे जवळजवळ 30-40 वर्षापूर्वीची जुनी सिस्टीम आहे, परंतु फार इफेक्टिव्ह आहे। यांनी पुष्कळ युद्धामध्ये फार चांगला रोल हे केलेला आहे, म्हणजे बजावलेला आहे आणि अजून ही सिस्टीम अतिशय इफेक्टिव्ह आहे। भारताची आणखी एक मोठी ताकद म्हणजे Zu-23-2
ही सोव्हिएत बनावटीची 23 मिमी स्वयंचलित विमानविरोधी तोफ आहे. याची हवाई संरक्षण प्रणाली भारतीय लष्कर आणि हवाई दलात मोठ्या प्रमाणात वापरली जाते. त्याची मारा क्षमता 2.5 किमी पर्यंत आहे, जे ऑप्टिकल साइट आणि रडार आधारित ट्रेकिंग सिस्टीमनं सुसज्ज आहे. या विमानविरोधी तोफेनं उधमपूर आणि जम्मू काश्मीरच्या इतर अनेक भागात हवेत कमी उंचीवर उडणारी पाकिस्तानी ड्रोन नष्ट केले. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.